नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही कंबरदुखीचा त्रास आहे का? तर आज आपण कंबरदुखीची कारणं आणि त्याचे अत्यंत अचूक असे आयुर्वेदिक उपाय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज देशपांडे, कल्पतरू आयुर्वेदिक चिकित्सालय पुणे येथून आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाय जमिनीवर ठेवताना तुम्हाला कंबर जड वाटते का? वेदनेमुळे झोपेत या कुशीवरून त्या कुशीवर सारखी तुमची चुळबुळ होते का? किंवा ऑफिसमध्ये काही कालावधी सलग बसल्यावर कंबरेत जणू सुया टोचल्याप्रमाणे वेदना होतात का? जर या सगळ्यांची उत्तरं हो असतील तर विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. आज 10 पैकी 5 व्यक्तींना कंबरदुखी या आजारानं ग्रासलेलं आहे. अनेकदा काय होतं, आपण याकडे एक साधी किरकोळ कंबरदुखी म्हणून दुर्लक्ष करतो. पेन किलर घेतो, मलम लावतो. पण तुम्हाला माहित आहे का की ही साधी वाटणारी कंबरदुखी पुढे जाऊन स्लीप डिस्क, सायटिका किंवा कायमस्वरूपी मणक्याच्या आजाराचं रूप घेऊ शकते? आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण कंबरदुखीची नेमकी कारणं, आयुर्वेदानुसार त्याचे प्रकार आणि कल्पतरू आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये यावर कोणते प्रभावी उपचार केले जातात याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नक्की धोकादायक असतं. तर आपण पाहत होतो कंबरदुखीची मुख्य कारणं. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की कंबरदुखी नक्की होते कशामुळे. आपली पाठ आणि कंबर ही मणक्यांची हाडं, त्यामधील गादी आणि त्याच्या भोवतालचे स्नायू, नसा यांनी बनलेली असते. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. यातल्या कोणत्याही भागामध्ये जर बिघाड झाला तर कंबरदुखीचं ते कारण घडतं. तर याची मुख्य कारणं कोणती? पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे चुकीची बैठक. येस, ज्याला आपण बॅड पोस्चर असं म्हणतो. आजकाल प्रत्येकाचा जास्तीत जास्त वेळ हा लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल याच्या समोर जातो. तरुण पिढी तर त्याच्यामध्ये दिवस दिवस डोकं घालून बसलेली असते. कंबर वाकून बसल्याने मणक्यावर क्षमतेपेक्षा 3 पटीने जास्त ताण येतो. दुसरं महत्वाचं कारण व्यायामाचा अभाव. आपली जी बैठी जीवनशैली आहे त्यामुळं आपल्या पाठीच्या भोवतीचे स्नायू जे असतात ते कमकुवत होतात आणि मणक्याला सपोर्ट देणारे हे जे स्नायू कमकुवत झाल्यामुळे त्यामध्ये एक प्रकारचा विकनेस येतो. तिसरं कारण अचानक जड वजन उचलणं. घरात अचानक एखादी जड वजन उचलल्यामुळे 2 मणक्यांच्या मध्ये असलेली जी गादी असते ती सरकते आणि त्यालाच आपण स्लिप डिस्क असं म्हणतो. आणि चौथं महत्वाचं कारण आहे हे आपल्या डाएटशी निगडित आहे. आपल्या आहारामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे पोषक घटक जर कमी असतील तर त्यामुळे हाडं ठिसूळ व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम आपल्या मणक्यांवरती होतो. तर आता आपण पाहूया आयुर्वेद याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो. तर आयुर्वेदामध्ये कंबरदुखीला कटिशूल असं म्हटलं आहे. कंबर हा जो अवयव आहे हा आयुर्वेदानुसार वात दोषाचं मुख्य स्थान आहे. जेव्हा शरीरात वात दोष वाढतो तेव्हा कंबरदुखी हमखास सुरू होते. आयुर्वेदानुसार याची 2 मुख्य कारणं असतात. पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे धातू क्षय. शरीरामध्ये वाढत्या वयामुळं किंवा चुकीच्या आहारामुळे हाडांचं पोषण कमी होतं, मणक्याची झीज होते आणि झीज झाल्यामुळे त्यातून वातदोष वाढतो. वातदोष हा शरीरामध्ये कुठल्याही वेदनेसाठी महत्वाचं कारण असतो. दुसरं आहे ते म्हणजे मार्गावरोधजन्य वात प्रकोप. तर यामध्ये शरीरामध्ये गॅस डायजेशन बिघडल्यामुळे वाढतो, टॉक्झिन्स आमदोष वाढल्यामुळे वाढतात आणि वाताच्या मार्गामध्ये अडथळा येतो आणि त्यामुळे तीव्र वेदना सुरू होतात. जर ही वेदना कमरेपासून सुरू होऊन पायापर्यंत जात असेल आणि पाय सुन्न बधीर होत असेल तर आयुर्वेदामध्ये याला गृध्रसी किंवा मॉडर्न सायन्समध्ये सायटिका हा शब्द सगळ्यांना माहितीये, हा आजार आपल्याला होतो. जर तुमची कंबरदुखी प्राथमिक अवस्थेत असेल तर घरच्या घरी कोणते उपाय करू शकतो आपण ते आपण पाहूया. तर नीट समजावून घ्या की वाताचं औषध आहे ते म्हणजे तेल. योग्य तेलाने जर आपण मसाज कंबरदुखीवर केली तर त्यासाठी तुम्ही महानारायण तेल किंवा एखादं सहचर तेल यासारखं तेल वापरू शकता. ते तेल कोमट करून त्यांनी जर मसाज केला आणि नंतर गरम पाण्याच्या पिशवीने शेक जर दिला तर त्यामुळे स्नायू रिलॅक्स होतात, वेदनेमध्ये चांगला फरक पडतो. दुसरं आहे ते म्हणजे आयुर्वेदातलं एक महत्वाचं औषध एरंडेल तेल. रात्री झोपताना
एक चमचा 1 कप गरम दुधामध्ये तुम्ही एरंडेल तेल घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं सुंठ पावडर टाका. याच्यामुळे पोट पण साफ होतं आणि वातदोष कमी होतो, वेदना कमी होते. सुंठ आणि मेथी ही 2 अशीच वातशामक क्षुलग्न वनस्पती आहेत. तर हे मेथीचे दाणे आणि सुंठ हे जर तुम्ही शरीरात घेतलं तर त्यामुळे सूज कमी होते आणि वेदनेला चटकन आराम पडतो. आहारातले बदल हे सुद्धा फार महत्वाचे आहेत. वातदोष कमी होण्यासाठी थंड, शिळे, वातुळ पदार्थ हे पूर्ण कमी करा आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे लाडू, ड्राय फ्रुट्स, उडीद, दूध, डिंक याचा वापर आपण आहारामध्ये करावा. त्यामुळे वातदोष जो आहे हा संतुलित होतो आणि मणक्याला, मधल्या गादीला ताकद मिळते. पण मित्रांनो, जर तुमची कंबरदुखी खूप जुनी असेल, मणक्यात गॅप आला असेल किंवा डॉक्टरांनी तुम्हाला सर्जरीचा, ऑपरेशनचा सल्ला दिलेला असेल तर थोडंसं पॉज घ्या, थोडं थांबा. हा निर्णय घेण्याच्या आधी आयुर्वेदाचा नक्की अंगीकार करा. अशा केसेसमध्ये सुरुवातीला घरगुती उपाय करून पहा, परंतु त्यांनी जर फरक नाही पडला तर तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला आपण जरूर घ्या. आणि यामध्ये कशा पद्धतीने पंचकर्म थेरपी आणि औषधोपचार करायचे, सोपे व्यायाम कसे करायचे हे सुद्धा आपण थोडक्यात पुढे पाहणार आहोत. पहिली थेरपी म्हणजे कटिबस्ती. यामध्ये तुमच्या कमरेचा दुखणारा जो भाग असतो त्याच्या भोवती उडदाच्या डाळीच्या पिठाचं असं एक कडं केलं जातं. त्यामध्ये औषधी तेल भरलं जातं आणि त्या तेलामुळे त्या भागाचं पोषण होतं, तिथली झीज भरून येते, स्नायूंना ताकद मिळते, वेदना कमी होते. दुसरी थेरपी म्हणजे पत्रपिंड स्वेदन. तर यामध्ये औषधी वनस्पतीची जी पानं असतात ती पानं गरम करून तेलामध्ये तळून त्याची पोटली बनवून त्यांनी शेक दिला जातो. आणि तिसरी रामबाण चिकित्सा म्हणजे बस्ती. याद्वारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे काढे, तेल ही गुदमार्गातून शरीरामध्ये सोडतो. तर ही थेरपी कंबरदुखीसाठी अगदी वरदान आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही, कारण बस्ती ही आयुर्वेदामध्ये अर्धचिकित्सा म्हणून सांगितलेली आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, कंबरदुखीकडे कधीही दुर्लक्ष करू नका. रोज पेन किलर खाणं हा त्याच्यावरचा उपाय नाही, ती एक तात्पुरती मलमपट्टी होईल. आणि दुसरं म्हणजे त्या पेन किलरमुळे तुमची किडनी किंवा लिव्हर यावर गंभीर साईड इफेक्ट्स होऊ शकतात. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेण्यासारखी आहे. तर मणक्याचे ऑपरेशन टाळणं हे आयुर्वेदामुळे खरोखरी सहज शक्य आहे. फक्त गरज आहे ती योग्य उपचारांची. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील काही व्यक्ती कंबरदुखीने त्रस्त असतील तर लवकरात लवकर आयुर्वेदिक उपचारांचा अंगीकार करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि कल्पतरू आयुर्वेदिक चिकित्सालय हे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आरोग्याची काळजी घ्या, निरोगी राहा आणि ताठ मानेने, ताठ कण्याने जगा. धन्यवाद.